अनेक पिढ्यांना घडविणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री नागनाथ फटाले म्हणजे समाजासाठी आधारवड आहेत. पोपटराव पवार. अहिल्यानगर. अनेक पिढ्यांना घडविणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री नागनाथ फटाले म्हणजे समाजासाठी आधारवड आहेत. श्री नागनाथ फटाले यांनी वयाच्या 90व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ते केवळ एक पत्रकार नाही तर विकास पत्रकारितेचे जनक आहे. अनेकांसाठी दीपस्तंभ आहेत. त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबावर संस्कार केले नाही तर अनेकांच्या जीवनाचे ते आधारवड ठरले आहेत. आज त्यांची चौथी पिढी सुद्धा उत्तम रीतीने ज्ञान संपादन करून अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवत आहे. मान्य श्री व सौ फटाले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना वंदन करतो. येथील मानकन्हैया ट्रस्टच्या वतीने विकास पत्रकारितेचे जनक श्री नागनाथ फटाले यांना जीवन साधना गौरव पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते तर सौ सिंधू नागनाथ फटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार सौ स्मिता शैलेंद्र गाडे यांच्या हस्ते साईबन कृषी पर्यटन क्षेत्रातील भव्य सभा मंडपात प्रदान करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम दरक सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट उपस्थित होते. तर अध्यक्षपदी श्री सुभाष बोंद्रे स्टेट हेड दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर यांनी भूषाविले. व्यासपीठावर श्री शैलेंद्र गाडे DRDO भारतीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाजू, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कंकरिया, डॉक्टर सौ सुधा कंकरिया व डॉक्टर वर्धमान कंकरिया उपस्थित होते. सुरुवाती श्री नागनाथ फटाले यांचा 90वा वाढदिवस अर्थात नवतीचा सोहळा व त्यांची पत्नी सौ सिंधू नागनाथ फटाले यांचा 86वा वाढदिवस अर्थात सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हा पारंपरिक धार्मिक आध्यात्मिक रीतीने साजरा करण्यात आला. त्यात कुटुंबातील महिलांनी डोक्यावर कलश तर इतरांनी पुष्पवर्षाव करत ढोल ताशाच्या मंगल वादनाने शोभायात्राद्वारे स्वागत केले. हजारो दिव्यांनी औक्षण करण्यात आले. श्री कांबळे गुरुजींनी अत्यंत उत्तम रीतीने पूजा करून घेतली. मंगलमय मंत्र उच्चारण वेद पठणद्वारे वातावरण भारावून गेले होते अशी माहिती संयोजिका व श्री व सौ फटाले यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर सुधा कंकरिया यांनी दिली. आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना त्या म्हणाल्या की असे तीर्थरूप माता पिता आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आज आम्हा भावंडांचे कौटुंबिक जीवन समृद्ध झाले आहे. त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. त्यांना अभिवादन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजकाल आपण पाहतो की प्रेमविवाह करणारे दाम्पत्य एका महिन्यात घटस्फोट घेतात. हे चित्र विदारक आहे. एकमेकांवर विश्वास ठेवणे, बदलण्यासाठी सबुरी असणे आणि सतत सकारात्मक विचारशक्ती ठेवून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणे महत्त्वाचे आहे. पत्रकार आणि कार्यकर्ता त्या दुहेरी भूमिकेत ते आयुष्य जगले. अध्यात्माची गोडी लहानपणापासूनच होती. ती आता या वयात समृद्ध झाली. त्यामुळे अनेक अनुभवातून माणसे जोडत गेलो व परिवार विस्तार होत गेला. सर्वांचे प्रेम आदर पाहून आम्ही धन्य झालो. सुरुवातीस डॉक्टर सुधा कंकरिया यांनी स्वागत केले. श्लोका वर्धमान कंकरिया हिने गुरुवंदना नृत्य सादर केले. श्री नागनाथ फटाले यांच्या मानपत्राचे वाचन डॉक्टर वर्धमान कंकरिया यांनी केले. तर सौ सिंधू फटाले यांच्या मानपत्राचे वाचन कुमारी स्मिरा वर्धमान कंकरिया हिने केले. सदर प्रसंगी भावगीता, जीवन प्रवास डॉक्युमेंटरी, संवाद मनाचे मुलाखत व्हिडिओ, फॅमिली व्हिडिओ, ई बुक मुखपृष्ठ यांचे आवरण करण्यात आले. शेवटी डॉक्टर कंकरिया यांनी आभार मानले. ते म्हणाले की अशा थोर व्यक्तींचा मी जावई झालो. त्यांचा आशीर्वाद मिळाला हे माझ्यासाठी वरदान आहे. मी त्यांना वंदन करतो. सर्व उपस्थितांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सदर प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे पत्रकार जयंत महाजन, नांदेडचे डॉक्टर अभय कुमार दांडगे सहित नागपूर, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, परभणी, नांदेड वगैरे ठिकाणाहून स्नेही उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर.